कन्नड तालुक्यातील नांदगीरवाडी शिवारातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। न्यायप्रविष्ट असलेले अपील प्रकरण सुरू असतानाही मंडळ अधिकारी चिकलठाण यांनी बेकायदेशीररित्या फेर मंजूर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकरणी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। मौजे नांदगीरवाडी तालुका कन्नड येथील शिवारातील गट क्रमांक 146 आणि 147 संदर्भातील फेरमंजुरीचा वाद सध्या चांगलाच तापलाय। या गटाचा फेर होऊ नये यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी दिनांक 13 ऑगस्टला तहसील कार्यालयात लेखी अर्ज सादर केला होता। मात्र अर्ज प्रलंबित असतानाच मंडळ अधिकारी चिकलठाण यांनी सदर फेर मंजूर केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे। महत्त्वाचे म्हणजे हे संपूर्ण प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या न्यायालयात अपील क्रमांक 00193/2021 अंतर्गत न्यायप्रविष्ट आहे। असे असतानाही फेर घेण्यात आल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या पार्श्वभूमीवर आज नांदगीरवाडी येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कन्नड यांची भेट घेत निवेदन दिले। यावेळी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी संगनमताने बेकायदेशीर फेर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। न्यायालयात प्रकरण सुरू असताना फेर घेणे म्हणजे थेट कायद्याचा अवमान आहे। दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झालीच पाहिजे। दरम्यान शेतकऱ्यांनी या प्रकरणात शिस्तभंगाची कारवाई तसेच हायकोर्टमध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कारवाई करण्याची मागणी केली आहे। आता प्रशासन या गंभीर आरोपांवर नेमकी काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। एक असा मुद्दा समोर येत आहे की ज्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेत प्रकरण असताना सुद्धा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी स्वतःची पॉवर वापरून करण्यात आलेला फेर त्या संदर्भामध्ये थेट या ठिकाणी जे शेतकरी आपल्या समवेत आहे त्या शेतकऱ्यांनी थेट विभागीय आयुक्तांना एक तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। नेमकी त्या तक्रारीमध्ये काय नमूद केलेलं आहे त्यांच्याशी विचारणा करूया। काका नमस्कार, काय नाम है तुमचं? अली का कुतुब कपड़ान। क्या कहेंगे, आपने एक आज निवेदन दिया है, उसमें क्या लिखा है? हमको ये तकरार हमने जो लाई वहाँ पे तो ये रेक्टरी उन्होंने चोरी से करे और हमारा 2 जगह केस चालू है इसका, औरंगाबाद चालू है, कन्नड़ चालू है और उन्होंने बोले याच्यात काही वाद नाही। कोणता गट नंबर आहे आणि गट नंबर 46 और 47 नांदगीरवाड़ी शिवार। और सर्वे नंबर पे जो है तो जमीन हमारी 21 गुंठे जमीन है सर्वे नंबर पे, बरोबर हमारे पुरानी, तो हमको तो उन्होंने एक फुट जमीन नहीं दिए। हाँ, आप बोल रहे हैं नांदगीरवाड़ी में जो गट नंबर 146 और 47 है, हाँ। उसका फेर इन्होंने किस तरह से किया? इन्होंने बोले हमको कि भाई तुम पैसे दो तो तुम्हारा रोक देंगे। किसने बोला ऐसा? मंडल अधिकारी तलाठी ने बोले। हे बघू शकता आपण, हाँ। मंडळ अधिकारी आणि तलाठी हम कहाँ से पैसे देंगे, हमने बच्चे पालने के इनको पैसे देना। किंवा मग त्यांनी यांच्याशी पैसा मागण्याचा प्रयत्न केलाय, मागितले आणि पैसे न दिल्यामुळे हे प्रकरण फिर प्रकरण घडलं। बघू शकता आपण, पैसे न दिल्यामुळे फेर हा संबंधितांचा फेर हा करण्यात आला, बरोबर? बरोबर। संबंधित जी जमीन आहे ती कोणी घेतली? जगन्नाथ घरमोडे, स्वप्नील जगन्नाथ घरमोडे त्यांनी ती जमीन लावून घेतली। म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल का जे प्रकरण तुमचं किती वर्षापासून चालू आहे? 2016 पास से चालू है ना, 2016 पास से दीवानी में चालू है हमारा। बघा 2016 पासून प्रकरण हे न्यायालयीन प्रलंबित आहे, पण तरी सुद्धा तहसील मंडळ अधिकारी यांनी दखल घेतली त्यांनी। म्हणजे त्यांनी काय केलंय? त्यांनी त्यांचं फेर लावून टाकलं त्यांनी, म्हणजे त्यांनी फेर लावून टाकलं। हा म्हणजे एकंदरीत त्या तुमच्या सातबाऱ्यावरती संबंधितांचं नाव आलंय आता? हा, नाम आलंय। ठीक आहे, म्हणजे ते प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही आलंय? नाव परिष्ठ असताना ते प्रकरण त्यांनी फेर करून घेतलं त्यांनी फेर करून घेतलं। ठीक आहे, मग काय वाटतं तुम्हाला एकंदरीत यामध्ये? तुम्ही ज्यावेळेस तुमचं प्रकरण चालत असेल मंडळ अधिकारी यांच्याकडे, तुम्ही जात होते का त्यांच्याकडे? जात होते त्यांच्याकडे। मग त्यांनी काय सांगितलं? त्यांना सांगितलं आम्ही की हे फेर होणार नाही करके, तुम्ही सांगत गेले? हे फेर होऊ नये। तुम्ही अर्ज पण दाखल केला त्यांना? ये भाऊ माझा जो है ना मस्तान का दरबार था, ये जो है तो नीचे उसके सामने रोने लगा, एकदम जिद गिरा के भाई मैं तू अगर ये फेर वापस फेर नहीं म्हणजे तुम्ही तक्रार दाखल केलेली होती तेव्हा? तक्रार दाखल तरी सुद्धा करण्यात आलं? 13/8 बघा, बघू शकतात, मी तहसीलदार आणि विभागीय आयुक्त यांना एवढंच सांगेल की तक्रार दाखल असताना सुद्धा फेर हा करण्यात आला। म्हणजे किती ज्या क्षेत्रामध्ये मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना कोणतेही पॉवर नसताना, जे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा
मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी ते फेर उडून घेतलं, फेर करून घेतलं. म्हणजे किती गंभीर बाब आहे याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणं महत्त्वाचं ठरेल. मी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.